एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च 2025 पासून सुरू होईल, ज्यामध्ये 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। महिला दिनानिमित्त विधानसभेचे विशेष सत्र 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त विधानसभेचे विशेष सत्र आयोजित केले जाईल, ज्यामध्ये महिलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे। राशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना आणि गॅस सबसिडीमध्ये बदल 1 मार्च 2025 पासून केंद्र सरकारने राशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना आणि गॅस सबसिडीमध्ये महत्त्वपूर्ण बदल लागू केले आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना अधिक फायदे मिळतील। शिवसेना नेते शिवराम धोडी यांच्या हत्येप्रकरणी भावासह इतरांची अटक। शिवसेना नेते शिवराम धोडी यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या भावासह इतरांना अटक करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीतील 12 बेकायदा इमारतींना उच्च न्यायालयाचे अंतरिम संरक्षण। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 12 बेकायदा इमारतींना मुंबई उच्च न्यायालयाने निष्कासन आणि पाडकामाच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले आहे। अर्थसंकल्पातील कर सवलतींवर आदित्य ठाकरे यांची टीका। केंद्रीय अर्थसंकल्पातील कर सवलतींवर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे, ज्यामध्ये 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिमंडळातून संभाव्य वगळण्याची चर्चा। बजेट सत्रापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे। त्यांच्या वादग्रस्त प्रकरणांमुळे ही चर्चा सुरू आहे। पंतप्रधान धनधान्य योजना आणि माखाणा बोर्डाची स्थापना। शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर करण्यात आली आहे। तसेच बिहारमध्ये माखाणा बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी इंडिया पोस्ट आणि इंडिया पेमेंट बँकच्या सेवांचा विस्तार। ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी इंडिया पोस्ट आणि इंडिया पेमेंट बँकच्या सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे, ज्यामुळे 1.5 लाख ग्रामीण टपाल कार्यालये आणि 2.4 लाख टपाल कर्मचाऱ्यांचा लाभ होईल। उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेची घोषणा। उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत 1.5 कोटी मध्यमवर्गीय लोकांना अधिक उडान कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळेल। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।